त्या सगळ्याचा सार असा त्यांनी सांगितलं की 1990 पर्यंत व्यक्तीवर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव होता. म्हणजे समजा मी माझ्या गावात होतो, मी जर एखाद्याला शिवी दिली, जरी माझे वडील आमदार असले, देशमुख असले, तर गावातला कुठलाही माणूस मला थोबाडीत मारू शकत होता, कारण मी गावाचं लेकरू होतो. म्हणजे 90च्या अगोदर व्यक्तीवर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव होता. 90 नंतर एक प्रचंड मोठी लाट या देशामध्ये आली, तिचं नाव आहे खाऊजा नावाची संस्कृती. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण की जी तुमच्या माझ्या समोर येऊन ठेपली, आणि याच्यामध्ये फक्त चंगळवाद आमच्या समोर आहे. आणि या चंगळवादानंतरची जी पिढी आहे तिचं काय होणार आहे याचं चिंतन करत असताना ते विचारवंत असं म्हणतात की भविष्यात हा प्रवास माणसाचा जो सुरू आहे तो समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे आहे. समूहामध्ये आम्हाला आनंद होत होता, कुटुंबामध्ये आम्हाला आनंद होत होता, आता माणसं एकटी होत जातील. आणि एकटी होत गेल्यानंतर त्याला कुणाचा सहवास मिळणार आहे? तो चांगल्याच्या सहवासात आला तर तो जीवनमुक्त होईल, तो संत होईल, तो तथागत बुद्ध होईल, तो भगवान महावीर होईल. म्हणजे तो चांगल्याच्या सहवासात आणि विचारात आला तर त्याचं जीवन धन्य होईल. पण जगण्याच्या या धावपळीमध्ये त्याची संगत चुकली, त्याचा भवताल चुकला, त्याचं जगणं चुकलं तर त्याच्या आयुष्याचा नरक बनून जाईल, असं या विचारवंतांचं मत आहे. फ्युचर शॉक नावाच्या पुस्तकामध्ये अल्विन टॉफलर असं म्हणतो की कुटुंब नावाची जी संस्था आहे ही जर टिकली तरच माणूस नावाची जात टिकेल असं म्हणतो. तो असं म्हणतो की कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये खूप दोष आहेत. नवरा बायकोच्या नात्यामध्ये अनेक दोष आहेत. कारण आमच्याकडची काही मंडळी असं म्हणतात की लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडत असतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरत असतात. आपलं काय चाललंय आपल्याला माहित असेल सगळ्यांना, पण लग्न हा एक असा किल्ला आहे असं म्हटलं. जरी त्या किल्ल्यामध्ये दोष असतील, कारण नवरा बायकोच्या नात्यामध्ये काही नवरा बायको काही मेड फॉर हिमसेल्फ असतात, म्हणजे ती त्याच्यासाठी जगते. काही मेड फॉर हरसेल्फ असतात, तो तिच्यासाठी जगतो. काही मेड फॉर इच अदर असतात, एकमेकासाठी जगतात. आणि काही मॅड फॉर इच अदर असतात. तुझं जगणं ते माझं जगणं, तुझा श्वास तो माझा श्वास. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अभयभंग, राणी बंग हे आहेत ना, तुझं पाऊल ते माझं पाऊल, तुझा श्वास तो माझा श्वास. आणि मग या घरातली लेकरं सुद्धा जी जन्माला येतात ना ती दिव्यच होतात. कुटुंब नावाची संस्था टिकण्यासाठी, तुमच्या माझ्या घरामध्ये टिकण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. तो त्याचा रोल असतो. जनावरांमध्ये सुद्धा ते आई बाबा आपला रोल निभावत असतात. गरुड नावाचा एक पक्षी आहे, तो असं म्हटलं जातं की 70 वर्ष जगतो. आणि गरुडाला एक लग्न करण्याची इच्छा, म्हणजे गरुड मादी गरुडिनीला एकदा लग्न करण्याची इच्छा होते. ज्या वेळेला तिचं वय होतं त्यावेळी तिची लग्न करण्याची इच्छा होते. मग गरुडांच्या मध्ये लग्न कसं होतं की कांदा पोहे नव्हतं की जाऊन विचारलं जातं का तुझं नाव काय, चालून दाखव, गाऊन दाखव, असं नसतं तो कार्यक्रम. गरुडाच्या मधला जो लग्नाचा प्रकार असतो त्या मादी गरुडिनीला ज्या वेळेला ती वयात येते त्यावेळेला ती ठराविक पद्धतीनं ओरडते. तशी ओरडली की तिच्याशी लग्न करायला उत्सुक असणारे सगळे नवरदेव तिच्या भोवती जमा होतात. MPSC झालेले, UPSC झालेले, नोकरी केलेले. आणि मग ते एकत्र आले की मग लग्नाचा कार्यक्रम सुरू होतो. या परीक्षेमध्ये ती मादी गरुडीनं आपला नवरा निवडत असताना तो क्षमतेचा नवरा निवडते. यासाठी की जर गरुडाला त्याच्या आयुष्यामध्ये जगायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 क्षमता असणं आवश्यक असतं. पहिली क्षमता झेप आणि दुसरी क्षमता आहे भरारी. त्याला झेप घ्यायला पाहिजे. त्याच्या पंखाच्या ताकदीनं त्यानं त्याच्या भक्ष्यावर झडप घालता येणं ही त्याची क्षमता आहे. ज्या वेळेला गरुड आकाशामध्ये स्थिर असतो त्यावेळेला त्याला त्याचं भक्ष्य सापडतं, भक्ष्य दिसतं. त्याचं सगळ्यात आवडतं जर कोणता पदार्थ असेल गरुडाचा तर जहरीला नाग, विषारी नाग हा गरुडाला आवडतो. आवडत्या पदार्थाचं व्याख्या कोणती आहे की एखाद नरड्यापर्यंत खाल्ल्यानंतर सुद्धा एखाद्या पदार्थाचं नाव काढल्यानंतर जिभेवर टचकन पाणी उभं राहणं याला आवडता पदार्थ म्हणायचं. मग कोल्हापूरकडं जर पांढरा रस्सा तांबडा रस्सा म्हटलं की हे मेल्याला सुद्धा उठून बसेल, ही त्याचा आवडता पदार्थ. तसं त्याला जर जहरीला नाग त्या गरुडाला दिसला की तो दिसलेला नाग खाली येतो जप दिशी, त्याला नख्यांच्या मध्ये पकडतो, पुन्हा झेप घेतो आकाशामध्ये
वळवळणारा नाग असेल तर त्या नख्यातून निसटतो. तो निसटलेला नाग जमिनीवर पोहोचायच्या आत तो गरुड पुन्हा खाली येतो, पुन्हा नख्यांच्या मध्ये पकडतो, पुन्हा झेप घेतो. ही गरुडाची क्षमता आहे. आणि ही क्षमता त्याला त्याच्या पुढच्या बाळामध्ये विकसित करायची. मग ती नवरा निवडत असताना ती 3 परीक्षा घेते. जसं आम्ही MPSCला 3 परीक्षा पास झालो, प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू. तसं ती मादी गरुडीन सुद्धा नवरा निवडत असताना 3 परीक्षा घेते. ती परीक्षा सुरुवात अशी होते की ती आपल्या चोचीमध्ये काटकी घेते आणि उंच आकाशामध्ये जाते. तिथून ती काटकी सोडते चोचीत. वरून निसटलेली काटकी जमिनीवर पोहोचायच्या आत जो नर गरुड जो लग्न करायला आलाय त्यानं वरच्यावर कॅच केली की तो तिचा नवरा व्हायला सुरुवात होते. पण एकदा कॅच केल्यानंतर ती म्हणते नाही, फॉल्ट असू शकतो, अपघात असू शकतो. नाही, तीच काटकी एकाच गरुडानं दिवसभरामध्ये 3दा कॅच केली की तो तिचा नवरा होतो आणि मग लग्न होतं दोघांचं. मग प्यार किसी से और शादी किसी से असं नसतंय. आणि मग ते सुरू होतंय, दोघांचा संसार सुरू होतो. आणि संसार सुरू झाला की दोघं आता घर शोधतात, साईट शोधतात, कुठं असावं घर. 1 BHK 2 BHK दोघांचं संगनमतानं घर शोधणं सुरू होतं. आणि मग घराची साईट ते निवडतात. समुद्राच्या काठाला उंच कडा आणि त्याच्या बाहेर आलेलं काटेर झुडूप आहे. त्या झुडपावर नवरा बायको दोघं मिळून आपलं घरटं तयार करतात, घर दोघांचं. मग ती मादी गरुडीन त्या घरट्यामध्ये अंडी घालते. अंडी फुटतात, पिलं बाहेर येतात, पिलांना पंख फुटतात आणि आता आईबापाचा रोल सुरू होतो. आता दोघ जण ठरवतात की पिलांच्या पंखामध्ये बळ आणायचं आहे, त्यांना झेप घ्यायला शिकवायचे, त्यांना भरारी घ्यायला शिकवायचे. आणि मग ती मादी गरुडीन घरट्यामध्ये बसते. नर गरुड समुद्राच्या पाण्यावर तरंगतो आणि मादी गरुडीन ती जी आई आहे त्या लेकरांची त्या पिलाला असं बाहेर ढकलते. ढकलल्यानंतर ते गुरुत्वाकर्षणानं बाळ खाली येतं, ते पिलू खाली येतं. त्यावेळेला दोघं जण त्याला चेअरअप करतात की बाळा उंच घे, मार भरारी घे झेप. दोघं जण त्याला चेअरअप करतात. गुरुत्वाकर्षणानं ते खाली जातं. त्याच्या पंखात पहिल्यांदा बळ नसतं, ते बाळ समुद्राच्या पाण्यामध्ये बुडतं. समोरून बाप येतो, तो नर गरुड असतो, तो येतो, बाळाला उचलतो, पुन्हा घरट्यामध्ये आणतो. आणि हा कारभार दिवसभर चाललेला असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. दिवसभर जोपर्यंत लेकराच्या पंखामध्ये बळ येत नाही तोपर्यंत आई बाबा दिवसभर कष्ट करत असतात, आपल्या बाळावर काम करत असतात. हे जनावरांच्या मध्ये असतं, आपल्या भविष्यातल्या पिढीला बळ देणं, ताकद देणं. सिंहीण ज्या वेळेला बाळंत होते त्यावेळेला तिच्या बाळंत काळात सुरू झाल्यानंतर सिंहीण आपल्या बछड्यांना जन्म देते. जन्म दिल्यानंतर त्या बछड्यांना स्वच्छ करते, त्यांना तिथंच ठेवते बछड्यांना आणि 1000 फुटावर जाऊन लांब थांबते सिंहीण आणि आपल्या बछड्यांना बोलवते. जर 5-6 बछडे असेल, 5 बछडे उठतात, धडपडत आपल्या आईजवळ पोहोचतात, आईच्या स्तनाला लुचतात, दूध पिऊन तृप्त होतात. आई त्यांचं प्रेम करते त्यांच्यावर. आणि आता ती उठते आणि एक बाळ जी येत नाही त्या बाळाकडे ती बघत राहते आणि त्या बाळाला ती बोलवते, बाळा ये ना. बाळ येत नाही, किती हाका मारले तरी बाळ येत नाही. मग सिंहिणीला राग येतो. मगाशी डोळ्यामध्ये प्रेम होतं, वात्सल्य होतं, आता मात्र अंगार, आता मात्र क्रोध. आणि मग सिंहीण ती पावलं टाकत ते जाते आपल्या बछड्याजवळ आणि संपून टाकते, बाळाला खाऊन टाकते आपल्याच. तिला त्या बाळाला संदेश द्यायचा होता की बाळा तू जंगलचा राजा आहेस, तुझा वास जरी आला तरी जंगलातली जनावरं सैरावैरा पळतात. बाळा तू निघालास, तू जर एकदाच ओरडलास तर घळीत बसलेला ससा सुद्धा मरून पडतो. मग तुला जन्मताच तुझा बाई तुला सापडायला हवी, हा संदेश ती आई देत असते. माणसाची आई बाबाची आहेत. पहिला आईनं पहिला बाबा माणसाचा कधी जन्माला आला. असं म्हटलं जातं की तुमची माझी माणसाची जी पिढी आहे, माणसाची जात, करोडो माणसाच्या पिढ्या ह्या जनावरासारख्या राहत होत्या, नरमादीच्या रूपात. टोळ्यानं राहत होता माणूस. आणि त्यावेळेला त्याच्यात 2च भूका होत्या, एक होती पोटाची भूक आणि एक होती शरीराची भूक. अशा खूप पिढ्या गेल्यानंतर एका नराच्या मनामध्ये आलं, माणसाच्या पुरुषाच्या मनामध्ये आलं की अरे आपण काय जगतोय खोटं. म्हणून त्यानं एका मादीची निवड केली आणि या जगातलं पहिलं कुटुंब जन्माला आलं. अनेक त्याच्या मित्रांनी अनेक माद्यांची निवड केली आणि पहिलं गाव या जगातलं बसलं आणि माणसाच्या नागरिकीकरणाला आणि त्याच्या संस्काराला आणि त्याच्या विकासाला सुरुवात झाली. पहिली आई, पहिला बाबा. आणि मग संस्कार त्या लेकराला वाढवत असताना ती आई बाबा आपल्या बाळाला वाढवत कसे होते. एक दिवशी त्या आईच्या असं लक्षात आलं, तिनं आपल्या बाळाला जन्म दिलाय, 6-7 वर्षाचं बाळ झालंय, सकाळची वेळ आहे, ती गुहेच्या बाहेर, घराच्या बाहेर आले. तिच्या असं लक्षात आलं की कासराबर वर आलेला सूर्य
तळपत आहे आकाशामध्ये आणि अजून आपलं बाळ उठलेलं नाहीये. आपल्या आईला, त्या आईला आपल्या बाळाची लाज वाटायला लागली की नुसत्या सूर्याच्या आगमनानं सृष्टीमध्ये चैतन्य आलंय, पशु पक्षी आसमंतामध्ये झेप घेत आहेत आणि माझं बाळ झोपलंय. ती आईला खंत वाटायला लागली. ती आत गेली आणि आपल्या बाळाला तिनं उठवलं. पूर्वीच्या आया आपल्या बाळाला खूप छान उठवायच्या. बाळा उठ, रामा रघुनंदना उठ असं म्हणायच्या. आता जर बाळ्या किंवा बाळू, बाळी किंवा बाळ्या 10वी किंवा 12वीत असेल, मरतय ते कसं उठवलं जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझ्या पोराची आजच नीटची परीक्षा झाली. वर्षभर त्यानं काय सोसलंय मला माहितीये. 10वी किंवा 12वीत मुलगा किंवा मुलगी असली, त्या घरातलं वातावरण कसं असतं. आत्ताच कोणाचा तरी 10वा किंवा 12वा झाला असं वातावरण त्या घरात असतं. कोणी यायचं नाही आणि जायचं नाही. मी पुण्याला असताना मी ज्या वेळेला आमच्या अधिकाऱ्यांच्या वस्तीत, आमच्या अधिकाऱ्यांच्या झोपडपट्टीत राहत होतो, त्यावेळेला एका अधिकाऱ्याची मुलगी 12वीला होती. तिच्या बानं लिहून ठेवलं होतं दारावर, माझी पोरगी 12वीला आहे, कोणी यायचं नाही जायचं नाही. मुलगी अत्यंत हुशार होती. 12वीचा निकाल लागल्यानंतर 6 विषयात नापास झाली. आई बाबाला म्हणले कसं काय, जमलं का. सकाळी आम्ही उठतो कधी, घराला सुरुवात असं म्हटलं जातं की आमचं घर उठतं कधी, सकाळी. पूर्वी आम्हाला असं सांगितलं जायचं की लवकर निजे लवकर उठे, लवकर झोपलं आणि लवकर उठलं तर त्या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती माळ घालते. आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण किती वाजता उठतो. असं म्हटलं जातं की आंघोळ किती वाजता करतो. 4 वाजताच्या आंघोळीला ऋषी स्नान, ऋषी करायचे 4 वाजता. 5 वाजताच्या आंघोळीला माणूस स्नान म्हणायचे, माणसं. आणि 6 वाजताच्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हणायचे. आता आपल्याला सांगायला नको की आपल्या घरात कुठलं स्नान होतं. त्याच्यात काही विचारवंतांनी अलीकडे बदल केला. माणूस लवकर उठत नाही, रात्री त्याला खूप मालिका बघायच्या असतात. मग आता पुन्हा विचारवंत असं म्हणतात की 6 वाजताचं असतं ते स्नान असतं, 7 वाजताची असते ती आंघोळ असते. 6चं स्नान का असतं. लवकर उठल्यानंतर आपली कपडे आपल्याला सापडतात, छान आंघोळ करता येते. मग 7ला आंघोळ असं का म्हटलं, कारण सगळे उठलेले असले की आपली कपडे आपल्याला सापडत नाहीत. आंघोळीत घोळात घोळ म्हणून आंघोळ असं म्हटलं. आणि 8 वाजताच्या आंघोळीला रेडा धुतला काय, ह्याला धुतला काय, काय फरक पडत नाही. म्हणजे आपल्या घरात कोण धुतलं जातं हे सांगण्याची आवश्यकता नाही. संस्कार या शब्दाचा अर्थ की एखाद्या गोष्टीवर काही क्रिया केल्यानंतर त्या गोष्टीचं मूल्य वाढणं म्हणजे संस्कार होणं असं. हिरा ओबडधोबड असताना त्याला किंमत नसते, पण हिऱ्यावर संस्कार केल्यानंतर त्याला किंमत प्राप्त होते, त्याला संस्कार असं म्हटलं जातं. ती गुहेतली आई पहिला संस्कार आपल्या लेकरावर करत होती की बाळा लवकर उठ. आणि दुसरा संस्कार ती आई करत होती की बाळा सूर्य उगवलाय, किमान स्वतःसाठी दिवसातला 1 तास शरीराला दे, तर तू दीर्घायुष्य होशील.